आणि मुंबईतल्या वरळी हिट अँड रन केस प्रकरणी शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांना शिवडी कोर्टानं जामीन मंजूर केलाय। मिहीरच्या चालकाला 1 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। वरळीमधल्या हिट अँड रन केसमध्ये एका महिलेचा मृत्यू झालाय तर एक नागरिक जखमी झालेला आहे। या प्रकरणी आरोपी असलेला मिहीर शहा याचा शोध पोलीस अजूनही घेत आहेत। दरम्यान मिहीर शहा याच्या वडिलांना म्हणजे राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, कोर्टामध्ये हजर केलं होतं, मात्र त्यांना लगेचच जामीन मंजूर झालाय। अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी या संदर्भात आणखी माहिती आपल्याला देतील। अक्षय, आपण जर बघितलं कविता तर काल वरळी येथे हिट अँड रन आणि एका महिलेचा बळी घेतल्यानंतर मिहीर फरार झाला होता आणि त्यांनी त्याचा शेवटचा फोन कॉल त्याच्या वडिलांना केला होता। वडिलांनी स्वतः पोलिसांना ही माहिती दिली होती की त्यांनी मला कॉल केला आणि त्यानंतर त्याचा मोबाईल स्विच ऑफ येतोय। मात्र पोलिसांनी काल चौकशी अंती मिहीरचे वडील राजेश शहा यांना अटक केली होती। कलम 238 एखाद्या अपराध्याला आश्रय देणे या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। मोठा युक्तिवाद न्यायालयामध्ये पार पडला आणि युक्तिवादाअंती आज न्यायालयाने 15,000च्या जात मुचलक्यावरती जामीन मंजूर केला आहे। ज्यावेळी युक्तिवाद करण्यात आला, पासबुला यांच्या चेंबर जे बचाव पक्षाचे वकील होते पासबुला चेंबर यांच्या माध्यमातून युक्तिवाद करण्यात आला आणि ते सांगण्यात आलं की शेवटचा फोन त्यांनी केला आणि त्यानंतर त्याचा फोन स्विच ऑफ आहे, तुम्ही घराबाहेरील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासा किंवा कुठला तरी असा पुरावा द्या ज्यामध्ये हे निष्पन्न होईल की त्याच्या वडिलांनी त्याला आश्रय दिला। वडील देखील स्वतः प्रयत्न करतायत की कशा पद्धतीने मिहीरशी संपर्क साधून त्याला न्यायालयामध्ये किंवा त्याला पोलीस स्थानकामध्ये हजर केलं जाईल। मात्र हे देखील सांगण्यात आलं मिहीरच्या वडिलांकडनं म्हणजे राजेश शहा यांच्याकडनं की मी कालपासून पोलिसांच्या कस्टडीत आहे, माझा फोन पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहे। असं असताना मी मिहीर किंवा त्याच्या इतर मित्रांना कशा पद्धतीने संपर्क करू किंवा मी त्याचा शोध कसं घेऊ जेणेकरून मला मिहीरला हजर करता येईल, यामध्ये माझी कुठल्याही प्रकारचा या गुन्ह्यात इन्व्हॉल्वमेंट नाही, त्याला आश्रय देण्यात इन्व्हॉल्वमेंट नाही। त्यामुळे माझ्यावरती दाखल करण्यात आलेलं हे कलम आणि हा गुन्हा चुकीच्या पद्धतीने दाखल करण्यात आला असा युक्तिवाद झाला। गुन्हा रद्द करण्याची मागणी देखील केली गेली वकिलांकडनं, मात्र ते होऊ शकलं नाही। राजेश शहा यांना जामीन मिळालेला आहे 15,000च्या जात मुचलक्यावर। आणि दुसरा जो आरोपी होता राज ऋषी बिडावत, या राज ऋषी बिडावतला 1 दिवसाची मुंबई पोलिसांनी पोलीस कोठडी दिलेली आहे। त्यामुळे आता ज्या प्रकारचं ती माहिती मिहीरच्या वडिलांचे वकील राजेश शहाचे वकील न्यायालयामध्ये देत होते की मिहीरच्या वडिलांना थोडा वेळ द्यावा जेणेकरून ते संपर्क करतील, शोधतील आणि मिहीरला पोलीस स्टेशनमध्ये हजर करतील। तर आता हे बघणं महत्वाचं असणार आहे की त्यांना जामीन मिळाल्यानंतर येत्या काही दिवसात ते चौकशीला तपासाला सहकार्य करतात का आणि मिहीरला पोलीस स्टेशनमध्ये शरणागती पत्करायला लावतात का। त्यामुळे अक्षय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर वरळी हिट अँड रन केस प्रकरणातली ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट। राजेश शहा म्हणजे आरोपी मिहीरचे वडील यांनाच न्यायालयानं जामीन मंजूर केलेला आहे। मात्र मिहीर शहाच्या सोबत असलेला चालक जो अपघात झाला त्यावेळेस मिहीर शहाच्या सोबत होता याला मात्र 1 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे।